असंख्य वंचित घटकातल्या समूहातल्या कार्यकर्त्यांना ह्यावेळेस आणि याच्या अगोदर देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे आणि निवडणूक फक्त उतरवून नाही तर बाळासाहेबांनी अनेक उमेदवार यावेळेस विजय देखील केलेले आहेत। तर त्यातला एक मी उमदा कार्यकर्ता, मला देखील बाळासाहेबांनी उमेदवारी दिलेली आहे आणि एक रिक्षावाला असून देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून येणारा देखील माझ्या पाठी पक्षाची अख्खी ताकद, सगळी यंत्रणा आणि आमच्या या ठिकाणचे कुर्ल्याचे सगळेच कार्यकर्ते काँग्रेसचे असतील वंचितचे असतील ते देखील ताकदीने काम करतात। तुला निवडणूक लढावी का वाटली? काय तुझे अनुभव होते मागच्या काळातले? कारण तू अनेक आंदोलनं करत असतो, त्या अनुभव तुझे काय आहेत आणि तुला निवडणूक लढवून नेमकं काय काम करायचं? कुर्ल्यातले खूप महत्त्वाचे काही प्रश्न आहे। ह्या ठिकाणी आजही रुग्णालय नाही आहे चांगलं, म्हणजे प्रसूतिगृह नाही आहे। इकडच्या महिलांना, आमच्या विभागातल्या महिलांना राजावाडीला जावं लागतं, सायनला जावं लागतं। तर आम्ही ह्या ठिकाणी एक चांगलं रुग्णालय बनवण्याचं आमच्या मनात ध्यास आहे। ह्या ठिकाणचे अनेक रस्ते ते बनलेले नव्हते, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अनेक रस्ते आम्ही स्वखर्चाने बनवलेले आहेत। ह्या ठिकाणाची उद्यानाची जी परिस्थिती होती